नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्वत्र स्पर्धा पाहाव्यास मिळत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही मागे न राहता सर्व क्षेत्रामध्ये यश मिळवले पाहिजे असे प्रतिपादन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते राजेंद्र गांगुर्डे यांनी केले. दिंडोरी तालुक्यातील लोखंडेवाडी येथील मारुती मंदिरात झालेल्या वैष्णवी दत्तू वाटाणे या विद्यार्थिनीचा वैयक्तिक 10वी चांगले गुण मिळवून आलेल्या 5 विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने गुणगौरव सोहळा कार्यक्रमाप्रसंगी गांगुर्डे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते जनार्दन उगले हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच अनिता उगले, उपसरपंच कारभारी वाटाणे, माजी सरपंच संदीप उगले, कारभारी वाटाणे, गाडेकर गुरुजी, सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण, पत्रकार अमोल जाधव, जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती काळे, भास्कर गायकवाड, नवनाथ गायकवाड, विठ्ठल वरपे, रामराव जाधव, भाऊसाहेब मोरे, सुभाष वरपे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रथमतः प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कॉलेज ऑफ फार्मसी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईतर्फे महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या वैष्णवी दत्तू वाटाणे हिचा मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायत व गावाच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ व ट्रॉफी देऊन भव्य दिव्य सत्कार करण्यात आला. तसेच शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये यशस्वी झालेले इयत्ता 10वीचे विद्यार्थी कोमल वरपे, प्रणाली लोखंडे, प्रांजल लोखंडे, प्रांजल उगले, प्रांजल टोंगारे या विद्यार्थिनींचाही ग्रामपंचायतीच्या वतीने पुष्पगुच्छ व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार बापू तात्या चव्हाण यांनी ज्येष्ठ नागरिक गाडेकर गुरुजी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पत्रकार संघाच्या वतीने बापू चव्हाण व अमोल जाधव यांनीही वैष्णवी वाटाणे हिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. विद्यालयाच्या वतीने देखील शिक्षकांनी वैष्णवी वाटाणेचा सत्कार केलाय. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सन 2024-25 मध्ये अंगणवाडी सेविका सुरेखा ढिकले व आशा सेविका सौ मैनावती कडवे यांचाही ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आलाय. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सर्वेश पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन श्रीमती काळे यांनी केले. या प्रसंगी ग्रामपंचायत कर्मचारी, विद्यालयाचे शिक्षक वृंद, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसे लोखंडेवाडी गावाचा हा उज्ज्वल इतिहास आहे की या गावातून वैष्णवी सारख्या अनेक विद्यार्थी आपल्या स्वतःचं नाव कमवता गावाचं सुद्धा नाव उज्ज्वल करतायत. अशी आज कुमारी वैष्णवी दत्तू वाटाणे हिने बी फार्मसीच्या 2य वर्षामध्ये. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी बापू चव्हाण, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.